मृत्यूने धर्म पाहिला नाही, पण मृत्यूचा व्यापार करणाऱ्यांनी त्याला धर्मात विभागलं. मानवाच्या हृदयात कायमच प्रेम, शांतता आणि एकतेची आस असते. पण काही वेळा त्याच हृदयाला क्रूरता आणि वैमनस्याच्या काळ्या सावलीला सामोरे जावे लागते. मौत ने धर्म नहीं देखा, मौत का सौदा करने वालों ने मौत को धर्म में बांटा. हा विचार केवळ शब्दांचा खेळ नाही, तर मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारा आणि दहशतवादाच्या अमानवीय वास्तवाला उघड करणारा एक सखोल सत्य आहे. काश्मीरमधील पहलगाम येथील बेसारन मेडो येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा विचार विशेष अर्थ प्राप्त करतो. या हल्ल्यात 28 निरपराध पर्यटकांचे बळी गेले, अनेक जण जखमी झाले आणि मानवतेच्या मूलभूत मूल्यांवर क्रूर आघात झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारला, पण मृत्यूने कोणताही भेद पाळला नाही. मृत्यूचा सौदा करणाऱ्यांनी म्हणजेच दहशतवाद्यांनी आणि त्यांच्या वैचारिक अंधत्वाने मृत्यूला धर्माच्या रंगात रंगवले. हा विचार आपल्याला मानवतेच्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास आणि समाजातील धार्मिक विद्वेषाच्या धोक्यांपासून सावध राहण्यास भाग पाडतो. काश्मीर, ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून संबोधले जाते, तिथे बैसारन मेडो येथे घडलेला हा हल्ला केवळ हिंसक कृत्य नाही, तर मानवतेवर घाला घालणारी एक अमानवीय घटना आहे. पर्यटक आपल्या कुटुंबासह, मुलांसह, मित्रांसह निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते आणि डोळ्यात स्वप्ने होती, पण दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करून ती स्वप्ने रक्तरंजित केली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेच्या साक्षीने या हल्ल्याची क्रूरता उघड झाली. दहशतवाद्यांनी तिचे नाव आणि धर्म विचारला आणि नंतर तिच्यावर गोळी झाडली. या कृत्यातून दहशतवाद्यांचा धार्मिक भेदभावाचा हेतू स्पष्ट होतो. पण याच घटनेतून एक गहन सत्य समोर येते. मृत्यूने धर्म पाहिला नाही, तो फक्त निरपराधांचे बळी घेऊन पुढे गेला. दहशतवाद्यांनी मात्र मृत्यूला धर्माच्या रंगात रंगवले आणि त्यातून समाजात वैमनस्य आणि विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. मानवी स्वभावाला प्रेम आणि सौहार्दाची ओढ असते, पण काही लोक आपल्या वैचारिक अंधत्वामुळे आणि स्वार्थी हेतूंमुळे मृत्यूलाही धर्माच्या जाळ्यात अडकवतात. या हल्ल्यातील धार्मिक भेदभावाचा पैलू दहशतवादाच्या एका गंभीर बाजूला उजागर करतो. तो केवळ हिंसा नाही, तर समाजाला खोलवर विभागण्याचा आणि भीती पसरवण्याचा हेतू आहे. उदाहरणार्थ, 1990च्या दशकात काश्मीरमध्ये धार्मिक आधारावर लक्षित हल्ल्यांमुळे काश्मीरी पंडितांना आपली घरे, आपली मुळे सोडून पलायन करावे लागले. त्या काळातील जखमा आजही काश्मीरच्या सामाजिक तणावात दिसतात. आजही अशा घटना घडत असतील तर मृत्यूच्या तोंडावरही धर्माची छाया का पडते? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला सतावतो. मानवी स्वभावात सहानुभूती आणि एकजुटीची ताकद आहे, पण जेव्हा धर्माच्या नावाखाली हिंसा होते, तेव्हा ती ताकद कमकुवत होते आणि समाजात अविश्वासाचे विष पसरते. तात्विक दृष्टिकोनातून पाहिले तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे, जो कोणत्याही भेदभावाला मानत नाही. मृत्यूच्या समोर ना धर्म, ना जात, ना लिंग, फक्त जीवनाचा अंत असतो. पण मानवाने आपल्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक हेतूंसाठी मृत्यूलाही धर्माच्या रंगात रंगवले आहे. काश्मीरमधील या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारणे हे त्यांच्या वैचारिक अंधत्वाचे आणि मृत्यूचा सौदा करणाऱ्या मानसिकतेचे द्योतक आहे. त्यांच्या कृत्यातून दिसते की त्यांना माणसाच्या मृत्यूपेक्षा त्याच्या धर्माचे महत्त्व जास्त आहे. हा विचार मानवी स्वभावातील एक दुःखद पैलू दर्शवतो. आपण आपल्या पूर्वग्रहांना इतके बळी पडतो की मृत्यूसारखे सार्वकालिक सत्यही त्यात अडकते. उदाहरणार्थ, 2001मधील न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला किंवा 2008मधील मुंबई हल्ला. यातही दहशतवाद्यांनी धार्मिक आणि वैचारिक आधारावर हिंसा केली. या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते: दहशतवादाला धर्माची गरज असते, कारण तो समाजाला विभागण्याचे साधन आहे. पण मृत्यूला धर्माची गरज नाही. तो केवळ आपला मार्ग निवडतो आणि सर्वांना समानपणे गिळंकृत करतो. मृत्यूचा सौदा करणारे म्हणजेच दहशतवादी आणि त्यांचे समर्थक मृत्यूला धर्माच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यातून समाजात वैमनस्य आणि भीती पसरवतात. काश्मीरमधील स्थानिक जनतेसाठी हा हल्ला केवळ एक हिंसक घटना नाही, तर त्यांच्या उपजीविकेवर आणि मानसिकतेवर झालेला आघात आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे आणि अशा हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होते.
स्थानिकांना आता एक कठीण निवड करावी लागेल. व्यवसाय आणि पोटापाण्यासाठी पर्यटकांचे स्वागत करायचे की दहशतवादाच्या सावटाखाली त्यांची कमतरता सहन करायची. एका स्थानिक रहिवाशाने मोहम्मद उमर याने आपली व्यथा व्यक्त केली. हा आमच्यासाठी मोठा तोटा आहे. आमचे सर्व काम गेले आहे. आमचा उदरनिर्वाहाचा मार्ग हिरावला गेला आहे. या शब्दातून त्यांच्या हतबलतेची आणि निराशेची भावना स्पष्ट दिसते. उदाहरणार्थ, श्रीनगरमधील एका हाऊसबोट मालकाने सांगितले की अशा हल्ल्यांनंतर पर्यटक येणे बंद होते आणि त्यांच्या कुटुंबांना उपासमारीला सामोरे जावे लागते. मानवी स्वभावाला स्थैर्य आणि सुरक्षिततेची गरज असते, पण जेव्हा ही गरज धोक्यात येते तेव्हा निराशा आणि असहाय्यता मनात घर करते. या हल्ल्याचा सामाजिक परिणामही तितकाच गंभीर आहे. जेव्हा दहशतवादी धर्माच्या नावाखाली हिंसा करतात तेव्हा समाजात अविश्वास आणि तणाव वाढतो. काश्मीरमधील सामान्य नागरिक जे शांतता आणि सौहार्दाने जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक आणि सामाजिक भेदभावाच्या जखमांना सामोरे जावे लागेल. मृत्यूचा सौदा करणाऱ्यांनी मृत्यूला धर्मात विभागले आणि त्यामुळे समाजातील एकजुटीला धक्का बसला. उदाहरणार्थ, 1995मधील काश्मीरमधील विदेशी पर्यटकांच्या अपहरणानंतर स्थानिक आणि बाहेरील समुदायांमधील अविश्वास वाढला आणि त्याचा परिणाम काश्मीरच्या सामाजिक ताण्यावर झाला. आजही अशा घटना समाजाला दुभंगण्याचे काम करतात आणि मानवी स्वभावातील सहानुभूती आणि एकजुटीच्या भावनेला आव्हान देतात. या हल्ल्याने एक धोक्याचा इशारा दिला आहे. काही लोक या घटनेचा उपयोग धार्मिक विद्वेष वाढवण्यासाठी करू शकतात. मृत्यूचा सौदा करणाऱ्यांनी मृत्यूला धर्मात विभागले आणि आता काही गट या हल्ल्याचा उपयोग समाजात वैमनस्य पसरवण्यासाठी करू शकतात. सोशल मीडियावर अशा घटनांनंतर खोट्या बातम्या आणि भडकाऊ पोस्ट पसरवल्या जातात, ज्या विशिष्ट समुदायाला लक्ष्य करतात. दोन्ही बाजूंनी, मग ते दहशतवाद्यांचे समर्थन करणारे असोत किंवा विशिष्ट धर्माला दोष देणारे असोत, या घटनेचा उपयोग द्वेष वाढवण्यासाठी होऊ शकतो. सुजाण नागरिकांनी हे डाव ओळखून सावध राहणे गरजेचे आहे. मानवी स्वभावात संकटाच्या वेळी एकमेकांवर दोषारोप करण्याची प्रवृत्ती असते, पण आपण या प्रवृत्तीला बळी न पडता सत्याचा शोध घेतला पाहिजे आणि संयम राखला पाहिजे. या हल्ल्यात बळी पडलेले पर्यटक हे सामान्य माणसे होती, ज्यांनी काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तिथे भेट दिली होती. त्यांचे नाहक बळी जाणे ही एक शोकांतिका आहे. एका कुटुंबाने सांगितले की त्यांचा तरुण मुलगा, जो पहिल्यांदाच काश्मीरला भेट देण्यास उत्साहित होता, या हल्ल्यात बळी पडला. अशा कहाण्या ऐकून मन सुन्न होते. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी सहनशक्ती मिळावी ही प्रार्थना. पण या दुःखापलीकडे एक मोठा प्रश्न आहे. आपण मृत्यूला धर्माच्या रंगात रंगवणाऱ्या मानसिकतेला कधी थांबवणार? या निरपराधांच्या बलिदानाने आपल्याला एकजुटीची आणि शांततेची आठवण करून दिली आहे. उदाहरणार्थ, 2019मधील पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांनी एकजुटीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. काश्मीरमधील या हल्ल्याच्या बाबतीतही आपण असाच एकजुटीचा संदेश देऊ शकतो, जेणेकरून धार्मिक विद्वेषाला थारा मिळणार नाही. हा हल्ला देशभरातील पर्यटकांसाठी एक भयंकर संकट आहे. काश्मीर, जे एकेकाळी शांततेचे आणि सौंदर्याचे प्रतीक होते, आज दहशतवादाच्या सावटाखाली आहे. 2023मध्ये 1.27 कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती आणि हा आकडा वाढण्याची शक्यता होती. पण अशा हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होते आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
उदाहरणार्थ 1995मधील काश्मीरमधील विदेशी पर्यटकांच्या अपहरणानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी काश्मीरला येणे जवळपास बंद केले होते. त्या काळातील आर्थिक संकट आजही स्थानिकांच्या स्मरणात आहे. या हल्ल्याने पुन्हा एकदा काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर काळे ढग जमा केले आहेत आणि स्थानिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या हल्ल्याला राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर तीव्र प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. स्थानिक पोलीस आणि लष्कराने बैसारन मेडो परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. मानवी स्वभावाला न्यायाची अपेक्षा असते आणि या हल्ल्याने ती अपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. पण केवळ कारवाई पुरेशी नाही. काश्मीरच्या शांततेसाठी आणि समृद्धीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. दहशतवाद हा केवळ काश्मीरचा प्रश्न नाही, तर संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. मृत्यूचा सौदा करणाऱ्यांनी मृत्यूला धर्मात विभागले, पण आपण त्या विभागणीला बळी पडू नये. धर्माच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या मानसिकतेला आव्हान देण्यासाठी आपल्याला शिक्षण, संवाद आणि सामाजिक एकतेची गरज आहे. सुजाण नागरिकांनी धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या डावांना ओळखून समाजात शांतता आणि एकता टिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. काश्मीरमधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपणही असेच प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून मृत्यूला धर्मात विभागणारी मानसिकता पराभूत होईल. मौत ने धर्म नहीं देखा, मौत का सौदा करने वालों ने मौत को धर्म में बांटा. हा विचार आपल्याला मृत्यूच्या निपक्ष स्वरूपाची आणि मानवाच्या चुकीच्या हेतूंची आठवण करून देतो. काश्मीरमधील हल्ला हा दहशतवादाचा क्रूर चेहरा आहे, ज्याने निरपराधांचे बळी घेतले. दहशतवाद्यांनी धर्म विचारला, पण मृत्यूने कोणताही भेद पाळला नाही. या हल्ल्याचा उपयोग धार्मिक विद्वेष वाढवण्यासाठी होऊ शकतो आणि म्हणूनच आपण सावध राहिले पाहिजे. नाहक बळी पडलेल्या त्या निरपराधांना श्रद्धांजली वाहताना आपण शांतता, समानता आणि प्रेमाचा मार्ग निवडूया. मृत्यूला धर्माची गरज नाही आणि जीवनाला मानवतेची गरज आहे. एकजुटीने दहशतवादाविरुद्ध लढूया आणि मृत्यूला धर्मात विभागणाऱ्या मानसिकतेला पराभूत करूया. या संकटातून आपण केवळ दुःख आणि भीतीच नव्हे, तर एक नवीन आशा आणि एकतेचा संदेश घेऊन पुढे जाऊया, जेणेकरून काश्मीर पुन्हा खऱ्या अर्थाने स्वर्ग बनू शकेल. मृत्यूने धर्म पाहिला नाही हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.